शाहिद भाई पहिलं तर मार्केट बघा तुम्ही, हे मार्केट बघा तुम्ही कसं मार्केट दिसतं तुम्हाला. एकदम मार्केट म्हणजे खूपच मार्केट आहे, सर्वच मार्केट आहे, किराणा माल, भाजी मार्केट, सगळं आहे इथं. बस स्टॉप पण जवळ आहे. पण मार्केट मध्ये काय आहे? अहो साहेब, आपलं रो हाऊसचं आहे. आपण काय मार्केट दाखवायला बसले का इथं? अहो आपल्याकडे रो हाऊस आलेलं आहे. ह्या मार्केट मध्ये रो हाऊस आलेला आहे. बिलकुल, आणि ते पण तुम्हाला एकदम परवडणार आहे. 100% लवकरात लवकर माहिती द्या, कारण की भरपूर सारे लोकांना रिक्वायरमेंट आहे की मार्केटच्या जवळ त्यांना घर हवं. बिलकुल. अहो 10 लाखामध्ये चाललेलं आहे. फक्त 10 लाखामध्ये? फक्त 10 लाखामध्ये. काय खोटं बोलता का? नाही ना, खोटं बोलत नाही मंडळी. शाहिद भाऊ आहे आणि मी आहे, आणि शाहिद भाऊ तुमच्याकडे पण आम्ही 2-4 प्रॉपर्टी आहे. बरोबर, 100% जाऊन बघणार आहे. बिलकुल. ते तुम्हाला पण दाखवणार आहे. तर मंडळी, तुम्हाला एक काम करायला लागणार आहे. हा जो व्हिडिओ आहे हे तुम्हाला अजिबात सोडायचं नाही. संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ तुम्हाला बघायला लागणार आहे की हे जे घर आहे ह्याची जी माहिती आहे. कारण की काय होतं, फक्त नंबर बघूनच लोक कॉल करतात. तर तसं व्हायला पाहिजे का शाहिद भाऊ? माहिती पहिला भेटायला पाहिजे का नाही? माहिती घेतली पाहिजे, संपूर्ण व्हिडिओ बघितला पाहिजे, बिलकुल कॉल केला पाहिजे, कॉलवर संपूर्ण माहिती घेतली पाहिजे. सोडू नका, संपूर्ण व्हिडिओ बघा आणि माहिती घ्या. जय महाराष्ट्र, जय जय पुणे. मंडळी, मी कासिम शेख, हे आपले पटेल बंधू आज मार्केटमध्ये उभे राहून तुम्हाला ही प्रॉपर्टीची माहिती देत आहे. घराची एकदमच स्वस्त आणि 10 लाखामध्ये तुमच्यासाठी आणलेले आहे. फक्त 10 लाखामध्ये? बिलकुल. शाहिद भाऊला जे आहे ना, यकीनच होत नव्हतं. 100% आता पण मला यकीन नाहीये त्यांना. तुम्ही जे बोलत आहात की 10 लाखामध्ये बिलकुल मार्केटच्या शेजारी बिलकुल हे रो हाऊस किंवा घर. बघा, आपण आपलं काम आहे शाहिद भाऊ, माहिती द्यायचं काम आहे. ज्यांना घ्यायचं असेल ते स्क्वेअर फीटचं घर ते लोक घेणार, 100% घेणार. आणि ज्यांना नाही घ्यायचंय तर त्यांच्यासाठी माझ्याकडे एक 16 लाखाचं पण घर आहे, ते 100% लोक घेणार. बरोबर आहे का चुकीचं? आपल्याकडे मला वाटतं मार्केटमध्ये अजून माझ्याकडे पण एक घर आहे जे 50 लाखाचं आहे. बरोबर. हे 10 लाखाचं. क्वालिटी फरक आहे, लोकेशन फरक आहे, स्क्वेअर फीटचा फरक पडतो त्याच्यामध्ये, किती कसं बांधलेलं आहे. बरोबर. म्हणजे सगळं नुसतं 3 मजली राहून चालणार का? तुम्ही सांगा. एखाद्या हातगाडीची पण जागा असली तर तो पण घरच झाला, ते बांधलं तर भिंत वगैरे 3 मजली बांधलं त्यामध्ये तर 3 मजली झालं. बोलायला काय, माणसं काही बोलत असतात. बरोबर ना? म्हणजे ह्या मार्केटच्या बाजूला एक बांधलेलं घर आहे जे आपल्याला 10 लाखामध्ये द्यायचं आहे. बिलकुल, मार्केटच्या बाजूला. मला असं वाटतं की आधी तुम्ही तुमच्या घराबद्दल थोडस बोला, मग मी. मित्रांनो, आज कासिम भाईने आपल्याला ज्या मार्केटमध्ये उभं केलेलं आहे आणि मार्केटच्या जवळ एकदम लो बजेटमध्ये आता आपलं जे होतं तर ह्या परिसरामध्ये. चालू राहू द्या, मी तुमचं माईक नीट करतो, कारण की पब्लिकला आवाज जाणार नाही. ओके. नाही कासिम भाई, आज तुमचा आवाज बसल्यामुळं आवाज थोडा कमी येत आहे, पण माझा आवाज हा चांगला आहे, रेग्युलर आवाज येतो, 100% लोकांपर्यंत पोहोचत असेल. बिलकुल. मित्रांनो, जसं कासिम भाईने सांगितलं की मार्केटमध्ये फक्त 10 लाखामध्ये एक बांधलेलं घर आपल्याकडे विकायला आलेलं आहे. बिलकुल. हाय, मी त्याची माहिती देणार आहे. मला पहिल्यांदा विश्वास बसलेला नव्हता. जेव्हा मी ते घर बघितलं पण त्या घरामध्ये आम्ही जाऊन आलो, बघितलं, तेव्हा त्या मालकाशी बोललो. त्यांनी म्हणले की आम्हाला 10 लाखामध्ये हे बांधलेलं घर विकायचं. बिलकुल. आणि नाही शाहिद भाऊ, तुम्ही 50 लाखाच्या घराबद्दल माहिती द्या आधी. बरोबर आहे. पहिला मोठा आपण देऊ, त्याच्यानंतर आपल्याकडे ह्याच परिसरामध्ये एक 500 म्हणजे 500 अर्धा गुंठा जागा, गुंठ्यामध्ये बनवलेलं जागा, अर्धा गुंठा. बरोबर ना? अर्धा गुंठा, त्याच्यावर 3 मजली बनवलेली आहे. बरोबर. आणि फक्त 50 लाखामध्ये ओके आपल्याला ते द्यायचं आहे. तर शाहिद भाऊ, ते 50 लाखाचं अर्ध्या गुंठ्यामध्ये बनवलं. केव्हा बनवलं होतं ते घर? ते जुनं आहे, 25 वर्षापूर्वीच आहे. आणि ते आपल्या ह्या परिसरामध्येच आहे. ओके. परिसर बी तुम्ही बोलले असतील. बिलकुल, मार्केटच्या शेजारचं. बरोबर ना? येरोडा नागपूर चाळ. बघा, ऍड्रेस सांगितलं त्यांनी. काही लोकांनी बघितलं असेल हे बाजार वगैरे मार्केट, तर त्यांना कळालं असेल की आज कुठल्या प्रॉपर्टी बद्दल आमची चर्चा चालू आहे. तर मंडळी, तुम्हाला संपर्क करायचा असेल जे 50 लाखाचं जे घराबद्दल शाहिद भाऊ बोलतात, ज्या लोकांना पुणे स्टेशन जवळ, पुणे एअरपोर्टच्या जवळ, मला असं वाटतं कमी बजेटमध्ये राहण्यासाठी किंवा भाड्याने देण्यासाठी प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर त्यांच्यासाठी हे लो बजेटचे 10 लाख, 20 लाख, 30 लाख
आणि 50 लाखाचे सुद्धा घर तुम्हाला या पण शाहीदभाऊ परिसरामध्ये भेटणार आहे. इथं जे खरेदी खत जे होणार आहे तर ते टॅक्स पावतीवर होणार, बरोबर ना? खरेदी खत होणार नाहीये. हा. तुम्हाला ह्या परिसरामध्ये खरेदी जर करायचं असेल हा, तर तुमचं कॉर्पोरेशनचा टॅक्स बरोबर तुम्हाला लागणार आहे आणि तुमचं लाईट मीटर हे तुमच्या नावावर होणार आहे. बिलकुल अशा तेवढं पद्धतीने तुम्हाला हे खरेदी आणि तुम्हाला विकतानाही तसेच विकायचं आहे. बिलकुल. आणि प्रायव्हेट फायनान्सचं लोन होणार आहे त्याच्यावरती, बँकेचं लोन होणार नाही, बरोबर ना? नॅशनल इंटरनॅशनल बँकेचं लोन होणार नाही. हा, फायनान्सचं लोन होऊ शकतंय, ते तुमच्या सिव्हिल स्कोअरवर आहे. बरोबर ना. आणि मंडळी, माझ्याकडे जो 16 लाखाचं घर आहे ना, खाली 1 RK, म्हणजे खाली जे आहे हॉल किचन आहे, वरती जो आहे तर परत वरती पण हॉल किचन आहे आणि टेरेस वरती पत्रा लावलेला आहे. मंडळी माफ करा, आज माझा आवाज खराब आहे म्हणून तुम्हाला नीट आवाज येत नसेल. शाहीदभाऊचा मोठा आवाज आहे. तर शाहीदभाऊ, तो घर तुम्ही 16 लाखाचा बघितलं तर तुम्हाला कसं वाटलं ते? जशी त्यांनी किंमत सांगितली 16 लाख आणि जसं त्याचं बांधकाम आणि स्ट्रक्चर, पार्किंग नसल्यामुळं 2 व्हीलर पार्किंग भेटणार आहे बाहेर भेटणार आहे. हा, बाहेर. नाही, मला असं वाटतं की तुम्हाला ते त्या दिवशी ते व्हिडिओ टाकलं होतं त्या ताईंचं, ते त्याच्याबद्दल बोलतात. ते पण 16 लाख. हा, ते पण 16 लाखाचं आहे. अजून एक 16 लाखाचं आपल्याकडे आलेलं आहे, नवीन 16 लाखाचं आलेलं आहे. आणि तो जो घर आहे ते एकदमच बघायला गेलं बघा, खाली चांगलं बनवलेलं आहे. नाही, त्यांचा जो होता जो 16 लाखाचा, त्यांचा नुसता मला गल्लीमध्ये होता आणि नुसतं मला असं वाटतं की बाथरूम काढले त्यांनी खाली किचन, हा, वरती बेडरूम, हा, त्याच्यावरती हॉल असा, म्हणजे त्यांनी असा सिस्टम. पण हे जे 16 लाखाचं आहे त्याच्यापेक्षा मोठं घर आहे. हे 250 स्क्वेअर फीटची जागा आहे. अरे वा, मग तर फक्त 16 लाखामध्ये भेटणं या एरियामध्ये तर मुश्किल आहे. पण त्यांना गरज असल्यामुळे मला वाटतं ते विकत असावे. बिलकुल. कारण की आजच्या घराची किंमत इथं 20 आणि 25 लाख रुपये आहे. बरोबर ना. आणि ह्या साईडला जे आहे बाजूला बस स्टॉप आहे, शाळा आहे, कॉलेजेस आहे, सगळं काही जवळ आहे इथं बघायला गेलं तर. महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड आणि प्रसिद्ध एरिया आहे. बिलकुल प्रसिद्ध एरिया आहे. एअरपोर्ट पासून फक्त 6 किलोमीटर, 6 किलोमीटर स्टेशन पासून 6 किलोमीटर आहे आणि विमाननगर पासून बी 4-5 किलोमीटर आहे. कल्याण नगर पासून 2-3 किलोमीटर आहे. बिलकुल. आणि जे 10 लाखाचं आपण बोलत होतो ना मंडळी, जे 10 लाखाचं आहे ना, त्याची जागा जी आहे 120 स्क्वेअर फीटची जागा आहे. मी तो बघून आलं. पण म्हणजे तुम्ही सांगा मला कितपर्यंत खरं वाटतं त्याचा व्हिडिओ काढणं होतो का? व्हिडिओ त्या 10 लाखाचं काढणं जमणार का? नाही जमणार, कारण की भरपूर गजबज मध्ये आहे आणि भरपूर तिथं लोकांची गजबज असते आणि तिथं व्यवस्थित शूटिंग पण आपण करू शकतो. आपण त्या दिवशी त्या ताईंचं घराचा शूटिंग काढायचा तो प्रश्न निर्माण झाला होता. पण आपण मी कशी शूटिंग केली त्याची विचार करा. आतमधून केली, बाहेरून दाखवलं, जागाच नव्हती ते दाखवायला. काही लोकांचे कमेंट आले आपल्याला की आमच्या तो घराचा बाहेरचा सीन का नाही दाखवला. मी म्हटलं तो 16 लाखाचा घर, 140 स्क्वेअर फीटचा घर आहे, तो उगीच त्याच्यामध्ये काय टाइमपास करायचं. मंडळी तुम्हाला बघा, तुम्ही जसा पैसा दिला तसा तुम्हाला भेटणार. शाहीदभाऊने 50 लाखवाली पण बोलले, 500 स्क्वेअर फीटचं. मी तुम्हाला 250 स्क्वेअर फीटचं पण बोललं आणि 10 लाखाचं पण बोललं. तिन्ही घरांची माहिती दिलेली. आता तुम्ही ठरवा आणि तुम्ही हे जिद नका करा की त्या घरातलं आतमधलं शूटिंग काढून द्या. तुम्ही स्वतः या, समक्ष या. ऍड्रेस तर एअरपोर्ट रोड, नागपूरचा, ऍक्सिस बँकेचे ATM शेजारी. बिलकुल. या ऍड्रेसवर तुम्ही येऊन स्वतः डायरेक्ट तुम्ही व्हिजिट करू शकता. बिलकुल या, तुम्ही व्हिजिट करा तुम्ही आणि भेटा आम्हाला. आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या या एरिया मधल्या लोकेशनच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टी दाखवणार. पण तुम्ही बोलणार नाही का घरातल्या आतमधली शूटिंग दाखवा, तर ते होत नाही भाऊ आपल्याला. बरोबर ना? जमतो का तो? नाही करून दे. कारण की प्रॉब्लेम काय माहिती का, भाड्याने दिलेलं, ते रेंटवर दिलेलं आहे. ते रेंटवर दिलेल्या घराची शूटिंग करायला जमत नाही. बरोबर ना? जे मोठमोठे फ्लॅट वगैरे असतात 2 BHK 3 BHK, त्यांची शूटिंग करायला जमती, ते मोकळे असतात. बरोबर ना? तर मंडळी गडबड करू नका, आरामशीर आहे, प्रॉपर्टी अवेलेबल आहे. 10 लाखापासून ते 50 लाखापर्यंत तुम्हाला या परिसरामध्ये तुमच्यासाठी घर, रो हाऊस, इंडिपेंडन्स हाऊस तुम्हाला इथं भेटणार. बिलकुल. चला भेटू आपण आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. हा, अजून एक शाहीदभाऊ काय होतं तुमचं बोलायचं? ओपन बंगलो प्लॉट्स. अरे हा शाहीदभाऊ, नाही ऐका ना, ओपन बंगलो प्लॉटचा व्हिडिओ आपण
उद्या बनवू आपण त्यासाठी जागेवर जाऊ जागेवर जाऊन बनवू ते दाखवू शकतो. पण जे दाखवू शकत नाही त्याचा व्हिडिओ तर आम्ही असंच माहिती बनवू. देऊ शकतो. माहिती देऊ शकतो. की एकदम कमी बजेट मध्ये तुम्हाला सुलभ हप्त्यावरती तुमचा एक इन्व्हेस्टमेंट पुण्यापासून 35 ते 40 किलोमीटर अंतरावर ओपन बंगलो प्लॉट्स तुम्ही स्वतःचा प्लॉट्स घेऊन तिथं ठेवू शकता. बिलकुल बिलकुल. मंडळी, हे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये सांगा. जे रिकामे कमेंट करतात त्यांना पण मी सांगतो की तुम्ही व्हिडिओ बघत चला, आणि बघितला पण असाल तर थँक्यू, तुमचा धन्यवाद करतो. आणि नुसतं कमेंट करून फायदा नाही, खरेदी करायला यायला पाहिजे. कारण की खूप वेगवेगळ्या प्रॉपर्टी आम्ही या महिन्यामध्ये सेल केलेले, त्याची पण लिस्ट तुमच्या समोर आम्ही जाहीर करणार की कुठले कुठले घरं आम्ही इकडून सेल केलेले. तर हे पण नवीन प्रॉपर्टी आलेली आहे, आली होती, पुढे आम्ही बोलणार. कारण की बघा, कारण की मला माहिती आहे, शाहीद भाऊला माहिती, तुमच्यापर्यंत पोहोचली, आता ती विकली गेली का नाही हे तुम्हाला फोन केल्यानंतरच कळणार आहे. बिलकुल बिलकुल. करा कॉल, व्हॉट्सअपला मेसेज करा, कॉल नाही लागलं तर. ओके, चला. जय महाराष्ट्र, जय जय पुणे. ये एडे चाली क्यों कर रहा?